तर तांडव गणपती हा स्मशानात पूजला जातो. एखाद्याचं वाईट करायचंय, एखाद्यावर करणी करायची, एखाद्यावर पूर्ण मारणविद्या करायची, अशा क्रियेसाठी ज्या गणपतीला आराध्य म्हणून पूजला जातो तो तांडव गणपती. आई शप्पथ. इतिहासामध्ये उल्लेख झालेली तांडव गणपतीची एकमेव मूर्ती आहे जी खूप निगेटिव्ह आहे. ती जिथेही गेली तिथे लोकांचं सत्यानाशच झाला. पण असं का, तुला असं का वाटतं, का असं होत असेल? उच्च लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मित्र, तूही तुझ्या बोरिंग जॉबला या, कारण ह्या ज्या टॉपिकनी मला, म्हणजे ज्या गोष्टीने मला आकर्षित केलं ते म्हणजे तांडव गणपती किंवा अघोर गणपती, एकदम रुद्र स्वरूप ज्यांचं गणपतीचं असतं ते काय असतं आणि त्याला कसं पूजतात किंवा त्यांची कशी उपासना केली जाते. दोन गणपतींचं मी सांगितलं, उच्छिष्टा गणपती आणि हेरंब गणपती. तिसरा जो प्रकार आहे तो तांडव गणपती. मागच्या पॉडकास्टमध्ये पण मी त्याचं चांगलं विवेचन करण्याचा प्रयत्न केला होता, पण आता आणखीन थोडी डिटेलमध्ये माहिती देतो जी ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आहे. तर तांडव गणपती हा स्मशानात पूजला जातो किंवा अशा एन्व्हायरमेंटमध्ये पूजला जातो की जिथे तांडव गणपतीला बळी देण्यात येतील, म्हणजे निगेटिव्ह एन्व्हायरमेंट. बळी देण्यात येतील ते नरबळी असतील, लहान मुलांचे बळी असतील, किंवा मग त्यात नीलकांती यज्ञ. नीलकांती म्हणजे काय की प्रेतांच्या मध्ये बसून, बळी दिलेल्या प्रेतांच्या मध्ये बसून तो यज्ञ करणे आणि त्याच्या रक्ताचा घोट आपल्या इष्टाला देणे. फार डार्क येते आणि ते एवढं डार्क आहे की आता मी सांगायला चालू करतो, तुलाच एक अंदाज येईल की काय तांडव गणपती हा प्रकार. तांडव गणपती हा एवढा उग्र आहे की जसं मी बळींचं सांगितलं, मग त्याला तेच वामाचारामध्ये जी पद्धत आहे की मदिरा हवी आहे किंवा मग मत्स्य मांस हे नरबळीतून येतं, त्यातून तो गणपती प्रसन्न होतो. आणि हा जो गणपती आहे तो खूप विनाशक आहे. म्हणजे एखाद्याचं वाईट करायचं आहे, एखाद्यावर करणी करायची आहे, एखाद्यावर पूर्ण मारणविद्या करायची आहे किंवा एखाद्याचं पूर्ण घाण व्हावं, त्यासाठी त्या गणपती नष्ट व्हावा, तो सत्यानाश व्हावा, अशा क्रियेसाठी ज्या गणपतीला आराध्य म्हणून पूजला जातो तो तांडव गणपती. मराठ्यांच्या इतिहासात जसं मी आधी सांगितलं, ह्या तांडव गणपतीचा उल्लेख आला रघुनाथराव पेशव्याच्या ह्याच्यात. रघुनाथराव पेशव्यांचे द्वितीय पुत्र, आणि वर जी लालसा होती की मी का नाही पेशवा बनलो, म्हणून त्यांनी जे कर्नाटकमधले कोतकर नावाचे गृहस्थ होते त्यांच्याकडून ही मूर्ती बनवून घेतली आणि ती कर्नाटकातून आली. पहिल्यांदा 1.5 फूट उंचीची पंचधातूची मूर्ती होती आणि त्या मूर्तीसमोर मग ते प्रकार करायला चालू केले जे अघोरशास्त्रात लिहिलेत, वामपंथामध्ये लिहिलेत. पुढे ती गणपती जशी 1773ला माधवराव गेले आणि ते टीबीने वारले, तर ह्याच मूर्तीला ते कारणीभूत समजलं जातं की त्यांची हेल्थ जी खाली झाली, म्हणजे बिघडायला लागली, ती या गणपतीमुळे असं समजलं. पूजन त्याने केलं होतं. पूजन केलं ते शनिवारवाड्याच्या तळघरात ह्या गणपतीचं पूजन होत होतं. पण पुढे मग निजामावर स्वारी झाली, त्यामुळे ती गणपतीची मूर्ती हरवली गेली. मग ती त्यांचे जे हेल्पर होते, शेणगेकर नावाचे गृहस्थ, त्यांनी ती शेणगे गावात घेऊन गेले आणि जसं मी मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं त्या मूर्तीचा प्रवास खूप मोठा झाला. पण इतिहासाच्या पानांमध्ये अशी दखल आहे की 1792 साली कारखानीस नावाचे गृहस्थ होते, म्हणजे पेशव्यांच्या दफ्तरात होते, परत ती त्यांच्याकडे आली आणि पुढे 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 ती मूर्ती 1818ला मग एका सरदाराकडे गेली. मग पुढे ग्वाल्हेरला ती सापडली 1792च्या टायमाला आणि मग मुंबईमध्ये ती परत आली, कारण तिकडून ती मूर्ती बोलली की नको आहे. मध्ये कुलकर्णी नावाचे ब्राह्मण होते, जसं मी सांगितलं, जे ती मूर्ती जुन्नरला ब्राह्मणवाड्याला घेऊन गेले. त्यांचा मुलगा कसा मेला, कारण त्या मूर्तीमध्ये तंत्रसाधना करून इतकी निगेटिव्हिटी आलेली होती की ती मूर्ती कुठेही जाओ ती मूर्ती वाट लावायची त्या माणसाची, एवढी ती निगेटिव्हिटी होती त्या मूर्तीमध्ये. पुढे ती जी मूर्ती होती जी मोघेंकडे आली होती, त्यांच्यामध्ये त्यांचा मुलगा वेडा निपजला. त्यांच्या घरामध्ये हे 1938चं आहे, तो मुलगा वेडा निपजला. त्यांच्या घरामध्ये भाऊबंदकीचे भांडणं झाली
मग त्यांची जी गुरु भगिनी होती तिने ती मूर्ती त्यांनी कामत नावाची जी त्यांची गुरु भगिनी होती, बहीण होती, त्यांना दिली आणि त्यांचा पती मेला त्यामध्ये. नाही हो करत 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 ती आता शंकराचार्यांना त्यावेळी देण्यात आली. त्याच्यात 2 प्रतिकृती पाठवण्यात आल्या. त्यातली जी प्रतिकृती होती ती ठेवण्यात आली आणि ती म्हटली, मूर्ती अशा ठिकाणी ठेवा जिथून ती कोणाला त्रास देणार नाही. शेवटची मूर्ती मद्रासमध्ये चेट्टियार नावाची स्ट्रीट आहे, तिथे अय्यंगार मठामध्ये ती होती. त्याच्यानंतर हे 2008चं सांगतोय. त्या मूर्तीचं आपल्याला ठाव ठिकाणा नाही. इतिहासामध्ये उल्लेख झालेली तांडव गणपतीची एकमेव मूर्ती आहे, जी लोकांना माहिती आहे की ती होती, ती आहे आणि ती असू पण शकते, जी खूप निगेटिव्ह आहे. ती जिथेही गेली तिथे लोकांचा सत्यानाशच झाला. आई शपथ. हे पहिल्यांदा म्हणजे असं मी बघतोय की जिथे एखाद्या देवाची मूर्ती जाते आणि तिथे लोकांचं चांगलं नाही तर वाईट घडतंय, त्यांच्यावर वाईट होतंय. पण असं का, तुला असं का वाटतं, का असं होत असेल? कारण तांडव गणपती हा तंत्रसाधनेत बनवलेला गणपती होता. ज्यावेळी रघुनाथराव पेशवे त्याची पूजा करत होती ती निगेटिव्हिटीने करत होते, की दुसऱ्याचं भलं चिंतत नव्हते ते. त्याचमुळे तू विचार कर ना की इतक्या लोकांकडे ती फिरली. आता जो कुलकर्णी नावाचा ब्राह्मण होता, 1792 नंतर त्याच्याकडे मूर्ती आली. त्याच्या मुलाला क्षयरोगाची बाधा झाली होती, ती जावी म्हणून. पण तो मुलगा पण नंतर वेडा होऊन मेला. आणि त्या गणपतीने त्यातून त्याला वाचवलं. म्हणजे निगेटिव्ह केलं त्यांनी, निगेटिव्ह गोष्टीची पूजा, तर त्या गणपतीने त्याला पॉझिटिव्ह दिलं की मुलाला त्या क्षयरोगातून बाहेर काढलं. पण वेडा बनवलं, त्यापेक्षा मोठी किंमत चुकवावी लागली. तर तेच आहे ना की काळ्या जादूचे असे दुष्परिणाम आहे, साईड इफेक्ट्स आहेत. नंतर ते कुलकर्णी पण हत्या केली पिंपळाच्या झाडाखाली. मग पुढे ती खूप जण, आता मोघेंकडे पण जी मूर्ती आलेली होती त्यांना गणपतीच्या मूर्ती स्वारस्य होतं, त्यांच्या मनात काही पाप नव्हतं. पण इतकी निगेटिव्हिटी, म्हणजे दरवेळी त्या मूर्तीमुळे जे कोण मेलेत ते पण त्या मूर्तीशी रिलेटेड होत गेले, बळी देण्यात आले. त्याच्या ज्या आलेल्या निगेटिव्हिटी आहे, म्हणजे कोणत्याही माणसाचा किंवा प्राण्याचा तुम्ही बळी देताय म्हणजे त्या माणसाचा जीव जातोय अरे त्यात. सो तो जो घाबरापणा जीव जाण्याच्या आधीचा, ती निगेटिव्हिटी कॅच करत गेली ती गणपतीची मूर्ती. त्यामुळे जिथे गेलं तिथे तो सत्यानाश झाला. त्यामुळे तंत्रसाधनेमध्ये वामाचार हा शुभ प्रकार आहे, ती पूजा करायची पद्धत आहे. पण अभिचार म्हणजे वाईट पूजा पद्धती ही करू नये. ती फक्त साधक तंत्राने, जो तंत्राची पूजा करू शकतो अशा हुशार माणसाने, विद्वत्ता माणसाने करावी. ह्याच तांडव गणपतीच्या अंडर काही भूतांचे प्रकार येतात.